कशी तयारी केलेली आहे, काय तयारी तुमची आता? आज नवी मुंबईमध्ये उद्या 25 रोजी सायंकाळी आज मराठा समाजाचे योद्धा मनोजी जरांगे पाटील साहेब येत आहेत। कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी जेव्हा 1982 साली जे प्रथम बलिदान दिलं, त्यानंतर 58 मोर्चे झाले, त्यानंतर जे आत्ताचं हे आंदोलन आहे हे सरकारला न झेपणार आहे, त्या मनोजींच्या खांद्याला खांदा लावून अण्णासाहेबांचा मावळा, अण्णासाहेबांचे विचाराचे सर्व लोक आज माथाडी कामगार पूर्णपणे ह्या बंद आंदोलनामध्ये स्वयंपूर्णपणे उतरत आहेत। किती लोक साधारणतः येतील उद्या अंदाजे काय? आम्ही कमीत कमी 1 करोड लोक आज मुंबईमध्ये दाखल होतील। तसेच नवी मुंबईकर, ठाणा, पालघर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, सातारा, कोल्हापूर, तसेच नागपूर, विदर्भ, मराठवाडा सर्व लोक आज नवी मुंबईमध्ये उद्या संध्याकाळी येणार आहेत। प्रत्येकाकडे जेवण असण्याबद्दल तुमची किती तयारी आहे? किती लोक? प्रत्येकाकडे तर 100% भाजी भाकरीची तर सोय केली असेल त्यांनी, पण एक माथाडी कामगारांचा मावळा, अण्णासाहेबांचा मावळा म्हणून पाची मार्केटमध्ये आम्ही कमीत कमी 1-1 लाख लोकांचं जेवणाचं नियोजन केलेलं आहे व ते माथाडी कामगार, व्यापारी व इथल्या तमाम घटकांच्या वतीने हे जेवण देण्यात येत आहे। एपीएमसी मार्केट उद्यापासून 2 दिवस बंद आहे? हो, 100% मनोजींच्या खांद्याला खांदा काम करण्यासाठी अण्णासाहेबांचा मावळा हा 100% बंद मध्ये सामील होऊन 25 तारखेला बंद हे 100% आहे। नवी मुंबईत कुठे कुठे ठिकाण ठेवलंय लोकांना थांबवण्यासाठी? नवी मुंबईमध्ये एपीएमसी प्रमुख बाजारपेठा, ज्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठा आहेत त्याच्यामध्ये बंदमध्ये या प्रमुख बाजारपेठा आहेत। पाची मार्केट, तसंच भारतीय विद्यापीठचे गार्डन आहेत, नंतर तेरणा नवी मुंबईचं जे बेलापूरचं जे गार्डन आहे तिथे, अशा 2 ते 3 ठिकाणी आम्ही सोय केलेली आहे। पण बहुतांश लोक हे एपीएमसी मध्येच वास्तव्यास येतील।